बातम्या सविस्तर पाहूया। अमेरिकेनं भारतावर 50% आयात कर लावला आणि याचं कारण दिलं ते म्हणजे भारत रशियाकडून करत असलेल्या कच्च्या तेल खरेदीचं। मात्र अमेरिका चीन नंतर भारत हा तेलाचा तिसरा मोठा वापरकर्ता देश आहे। त्यामुळे भारतानं जेव्हापासून रशियाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात केली त्याचा महत्त्वाचा परिणाम तेलाच्या बाजारभावावर झाला आणि तेलाचे दर स्थिर राखण्यात भारताची महत्त्वाची भूमिका ठरली। पाहूया या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट। रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन आता जवळपास 3 वर्ष झाली आहेत। या काळात जागतिक बाजारात मोठ्या उलथापालथी झाल्या। कच्च्या तेलाचे भाव हा त्यातलाच एक भाग आहे। फेब्रुवारी 2022 ला रशियानं युक्रेनवर हल्ला केला। युद्धाच्या सुरुवातीपासूनच युरोप आणि अमेरिकेनं रशियाच्या आक्रमकतेला विरोध केला आणि रशियाची अर्थव्यवस्था कशी कमकुवत करता येईल याची तजवीज करायला सुरुवात केली। रशिया हा जगातला तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे। फेब्रुवारी 2022 पूर्वी युरोपियन युनियनमधील देश रशियन तेल आणि नैसर्गिक वायूचे सर्वात मोठे ग्राहक होते। पण रशियाने युद्ध सुरू केल्यावर युरोपीय युनियनने त्यांच्याकडून तेल खरेदी रोखली आणि पश्चिम आशियाई आखाती देशातून खरेदीला सुरुवात केली। या काळात भारत आणि चीन देखील आखाती देशांतूनच तेल खरेदी करत होते। त्यामुळे रशियाचं कच्चं तेल बाजारात नुसतंच पडून होतं आणि तरीही कच्च्या तेलाचे भाव वाढत होते। अशावेळी भारत आणि चीनने आपली आखाती देशातील तेल खरेदी कमी करून रशियाचं तेल खरेदी करण्यास सुरुवात केली। 2021 मध्ये भारत एकूण आवश्यकतेपैकी फक्त 0.2% कच्चं तेलच रशियाकडून घेत असे। मे 2025 मध्ये हे प्रमाण 37% पोहोचलं। तेलाचे दर स्थिर राहण्यास मदत झाली याचं प्रामुख्याने कारण असं आहे की भारत आपल्या गरजेच्या 85% तेल आयात करतो। त्यामुळे भारत हा जगातल्या सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे। उद्या समजा भारताने ठरवलं की रशियाकडनं तेल नाही घ्यायचं तर भारताला इतर कुठल्या देशांकडनं तेल घ्यावं लागेल। याच्यामध्ये मुख्यतः जे पश्चिम आशियातले देश आहेत, सौदी अरेबिया असेल, इराक असेल, कुवेत असेल, यांच्याकडे जावं लागेल। पण हे देश ऑलरेडी भारताला एक तर तेल विकतायत आणि उरलेलं तेल इतर देशांनाही विकतायत। जर भारताने ठरवलं की आम्हाला त्यांच्याकडनं अजून तेल खरेदी करायचंय तर याचा अर्थ या देशांना एकतर त्यांचं उत्पादन वाढवायला लागेल किंवा उत्पादन स्थिर असेल तर किंमत वाढेल, कारण त्याच तेलाची मागणी वाढलेली असेल। तर हा सगळा तिढा न होता रशियाचं तेल आल्यामुळे जागतिक बाजारात सडनली किंवा अतिशय अनपेक्षितपणे तेलाची मागणी पण वाढली नाही, तेलाचा पुरवठा होत राहिला आणि जगाच्या बाजारातले तेलाचे दर स्थिर राहिले आणि त्यामुळे हे भारताचं एक प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आहे। बरं, भारतानं आपल्या कच्च्या तेलाची खरेदी रशियाकडून करावी ही योजना स्वतःहून अंमलात आणली नाही, तर ती आयडिया ही अमेरिकेचीच होती। कच्चं तेल हे अमेरिकन राजकारणाचा मोठा हिस्सा आहे, त्यामुळे त्याचा बाजार स्थिर ठेवण्यात अमेरिकेचाच इंटरेस्ट होता। मग आता असं अचानक काय झालं की अमेरिकेला भारतावर रशियाकडून तेल घातल्याचा दंड आकारावासा वाटला? याची 2-3 कारणं आहेत। पहिलं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेतल्या ऑइल लॉबीशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत आणि त्याच्यामुळे ऑइल लॉबीला असं वाटतं अमेरिकेतल्या की भारताने रशियन तेलाची खरेदी थांबवावी, त्याच्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर वर जातील आणि ज्याचा त्यांना फायदा होईल। दुसरं, ट्रम्प यांना असं वाटतं की युक्रेन मधलं युद्ध लवकरात लवकर संपावं आणि ते युद्ध चालू राहण्याचं एक कारण म्हणजे रशियाची आर्थिक क्षमता। मग ही रशियाची आर्थिक क्षमता कशी कमी करता येईल, तर भारतासारखे जे खरेदीदार देश आहेत त्यांच्यावर दबाव टाकला आणि रशियन तेलाची त्यांची आयात थांबवली तर रशियावरती दबाव येईल आणि त्याच्यामुळे अमेरिका रशियाला हवं तसं वाकवू शकेल, असं त्याचं गणित आहे। आणि या दोन्ही कारणांना एकत्र आल्यामुळे अमेरिकेने भारत रशियाकडनं जी तेल खरेदी करतो हा मुद्दा बनवून भारतावरती टॅरिफ लावलेले आहेत। रशियाकडून कच्चं तेल किंवा नैसर्गिक वायू खरेदी करणारा भारत एकमेव देश आहे का? तर तसंही नाही। चीननं 2024 मध्ये $62.6 बिलियन कच्चं तेल रशियातून आयात केलं। 2023च्या मध्यापर्यंत युरोपियन युनियन सर्वाधिक नैसर्गिक वायू रशियातूनच आयात करत असे। मग अमेरिका भारतालाच का टार्गेट करतोय? भारतानं जागतिक स्थैर्यासाठी रशियाकडून तेल खरेदी केल्याचं नरेटिव्ह अमेरिकेला किंवा युरोपला माहीत नाहीये का, असाही प्रश्न पडतो। भारताला स्वस्तामध्ये तेल मिळत होतं, त्याचा परिणाम असा होता की जगाच्या बाजारामध्ये तेलाचे भाव स्थिर राहिले, ते फार वरखाली झाले नाहीत। दुसरं असं आहे की भारताने अशा प्रकारची खरेदी केलेली आहे हे अमेरिका आणि युरोपला माहिती आहे। या दिशेने गेली 3.5 वर्ष चर्चा चालू आहे, त्याच्यावरती खूप दबाव भारतावरती आणला होता, भारताने तो दबाव झुगारून दिला होता आणि त्यामुळे हा मुद्दा काही नवा नाहीये, हा मुद्दा जुनाच आहे। भारत कमी कुठे पडला असेल तर आपण
केलेली तेल खरेदी ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी कशी उपयुक्त ठरलेली आहे हे जगाला सांगण्यात आणि पटवून देण्यात भारत कमी पडला आहे. त्यामुळे एक प्रकारे आपण असं म्हणूया की भारताची कृती योग्य होती, फक्त भारताला नॅरेटिव्ह शेप करण्यामध्ये, त्या नॅरेटिव्हला आकार देण्यामध्ये मात्र हवं तितकं यश आलेलं नाहीये. एकूणच रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं हे फक्त भारतासाठीच नव्हे तर जगासाठीही युद्धाच्या सुरुवातीच्या काळात न्याय्य होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरलेत, त्यामुळे भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदीत होणारा आर्थिक फायदा उरलेला नाही. म्हणूनच आता रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवायची का याचं उत्तर पुढील काही दिवसांत भारताला शोधावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.